SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी राज देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये। SSM न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील याच्या निवडणुकीचा अहवाल घेतोय। काय वातावरण आहे, ग्राउंडला काय वाटतंय, कुणाचं पारडं जड असणार आहे। तर आज आपण चिंचणी पंचायत समिती गणात आहे। या चिंचणी पंचायत समिती गणातील लोकांचं काय मत आहे, काय वातावरण आहे तेच आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग नागरिकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्कार। हां बोला। काय वातावरण आहे चिंचणी पंचायत समिती गणात? चांगलं आहे वातावरण। कुणासाठी चांगलं आहे? काँग्रेससाठी। कोण आहे काँग्रेसचा उमेदवार? दिगूभाऊ कदम, दिगूभाऊ शांताराम कदम। बरं, त्यांच्या माध्यमातून काय कामं झालीत का इथं? भरपूर कामं झाली। बरं, निवडून येतील? हो हो, नक्की येणार ना। का असं वाटतं निवडून येतील? आम्ही कायम काँग्रेसची आम्ही हे करतो ना, कायम। बरं, नमस्कार। नमस्कार, बोला। काय वातावरण चिंचणी पंचायत समिती गणात? चिंचणी पंचायत समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे इथं कदम घराण्याचं या ठिकाणी वर्चस्व आहे। इथं माझ्या माहितीप्रमाणे त्यांची सीट लागेल। कोण आहे उमेदवार? उमेदवार दिग्विजय कदम आहेत, तरीसुद्धा पण म्हणजे सुज्ञ मतदार आहे या ठिकाणी मत म्हणजे चांगली लढत होईल असा एक अंदाज आहे 100%। काय दिग्विजय कदमांच्या माध्यमातून काय कामं झालीत? त्यांच्या घरी आमदार असल्यामुळं निधी वगैरे आलेत आणि आज आलेत कामं, म्हणजे शांताराम बापूच्या ह्याच्यातनं कामं झालेली आहेत, बाळासाहेबांच्या यातनं कामं झालेली आहेत। निवडून येणाऱ्या उमेदवाराकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? तुम्हाला काय वाटतं ह्या गणासाठी त्यानं काय केलं पाहिजे? निवडून येणाऱ्या उमेदवारांकडनं आमची एवढीच अपेक्षा आहे, आपले रस्ते, गावाला रस्ते, पाणी आणि आरोग्य ह्या फक्त 3 मूलभूत गरजा आहेत, त्याची पूर्तता व्हावी। कोण निवडून येईल तुम्हाला वाटतंय? मी म्हटलं की तुम्हाला काँग्रेसचं कोण येणार? दिग्विजय कदम। काय वातावरण कोणाचं आहे चांगलं? त्यांचं वातावरण चांगलं आहे काँग्रेस। बरं, त्यांच्या माध्यमातून काय कामं झालीत? भरपूर कामं झालीत, भरपूर कामं झालीत। काय आव्हान वाटतं विरोधी उमेदवार? नाही तसं काय नाही वाटत, ह्या सोनेऱ्या खोऱ्या तरी नाही वाटत तसं। निवडून आल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी वृद्ध अशी लोक असतील त्यांच्यासाठी नवीन उपाययोजना काय कराव्या असं वाटतंय का? ते आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। नवीन जरी उपाययोजना काय करायच्या असतील, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी ही कामे करावीत? काय करावं असं वाटतं? काय आता तरुण पिढीमध्ये नोकऱ्यांच्या संदर्भात किंवा बाकीच्या काय शिक्षणाच्या संदर्भात अशा आहेतच की समस्या आहेत की। आता तरुण पिढीमध्ये बरेचसे असे बसूनच आहेत, बेरोजगारीच आहेत आता। नमस्कार। नमस्कार, बोला। काय वाटतंय चिंचणी पंचायत समिती गणात काय वातावरण? पंचायत समितीला आता आमचा दिग्विजय भैया नवीन चेहरा, युवा चेहरा आहे आणि आहे काम युवकांच्यात मिळून मिसळून असतील। दिग्विजय भैया येतील चांगल्या मताधिक्याने, निवडून येतील। काय त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते कामं झालीत? कामं झालीत, भरपूर झालीत कामं। काय अशी विशेष कामं सांगू शकाल? आता विशेष कामं म्हणजे गोरगरिबांचे असे नोकरीला पोरं ही कारखान्याच्या माध्यमात भारतीय विद्यापीठ आहे, त्यात कामाला आहेत पोरं, त्यांच्या माध्यमातून कामं झाली होते। ते निवडून आल्यानंतर तरुण वर्गासाठी किंवा या गणासाठी त्यांनी विविध योजना किंवा नवीन काय उपक्रम राबवावा अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, राबवलेत तिने। आता आज आमचे परवा बैठक झाली, सांगितलं आता 2-3 महिन्यात काहीतरी त्यांचं नवीन एक ही चालू होतं आहे, काय नवीन प्रोडक्शन केलं आहे चालू म्हणले, युवकांनी नवा उद्योग उपलब्ध होईल म्हणले। त्यांच्या माध्यमातून कामं झाले, त्यांच्या माध्यमात कामं झाले, हां कामं झालीत आणि इथून पुढे बी होतील। या दादांचं असं म्हणणं आहे की दिग्विजय कदम हा एक तरुण चेहरा आहे, तरुण पिढीत मिसळणारा चेहरा आहे। त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झालेत, युवकांना रोजगार निर्मिती असेल, अनेक कामं झालेत व येणाऱ्या काळात देखील होतील। त्यामुळे दिग्विजय कदम हे चांगल्या मतांनी निवडून येतील असं यांनी म्हणणं या ठिकाणी व्यक्त। बाबा नमस्कार। नमस्कार। काय वातावरण चिंचणी पंचायत समिती गणात? चिंचणी पंचायतीचं भाजपच बसणार। मी आता 2 दिवस त्यात हिरा मारतो सारखा, तर भाजपची सीट बसणार 100%। कोण आहे भाजपचा उमेदवार? भाजप ते हे तुमचं होनमाने, होनमाने सीट काय त्यांच्या माध्यमातून कामं झालीत का इथं? झालेली, ते संचालक होते याचा कृष्णा कारखान्याचा। काँग्रेसचा बालेकिल्ला इथं गेले कित्येक वर्षापासून काँग्रेसचा इथं उमेदवार आहे, पण भाजपचा उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला का वाटतंय? 100% येणार। का वाटतंय पण येईल? त्यांनी कामं केले ते डायरेक्ट असताना। आणि दुसरं आमचे नेते संग्रामभाऊ, तिन्ही संग्रामभाऊनी ती काम आमची केलेले आहेत आणि त्या लोकांच्या काम केले त्यांचे पोलीस स्टेशनला कशाला फोन केला लगेच काम
असं काम केलं त्यांनी. सगळी कामं केलेत त्यामुळे तुम्हाला वाटतंय हो आम्ही जनते गावात सगळी कामं केलीच इकडे भागातले. त्यामुळे भाजप निवडून येईल. बाजू 100% येणार 100%. दा नमस्कार. नमस्कार. काय वातावरण चिंचणी पंचायत समिती तर पंचायत समितीचं वातावरण मस्त आहे. इथली लोकसंख्या लोकप्रतिनिधी व्यवस्थित आहेत आणि ते लोक व्यवस्थित इथली पहिल्यासारखी आता सुज्ञ लोकसंख्या माणसं आहेत मतदानासाठी. काय कोण उमेदवार निवडून येईल वाटतंय? आता जो काम करेल तो निवडून येणारच ना. कोण आहे उमेदवार? उमेदवार आता कुठल्याही पेक्षा ज्यानं काम केलं तो निवडून येणार. कुठल्याही कोण पक्षात कोण उमेदवार आहे तुम्हाला काय माहित नाही कोण आहेत उमेदवार ना मत. कोण आहेत? तर काँग्रेसचेच निवडून येणार इथले. कोण आहे काँग्रेसचा उमेदवार? विश्वजित कदमाचा मुलगा आहे. मुलगा? नाही पुतण्या. बर. शांताराम बापूचा मुलगा. शांताराम बाबूचा मुलगा आहे. हा काय कामं केलेत का त्यानं? त्याने मस्त वडिलांनी काम केले, आजोबांनी काम केलेले आहेत. हा. पतंगराव कदमानं सुबलम सुकबलम सगळं एरिया केलेला आहे इथला. बर. सुजलाम सुफलाम केलाय. हा दिग्विजय कदम निवडून येईल का? येणार की कामं होतील का त्याच्या माध्यमातून? होणार की काम. बर ते कामं करणारच की. आता त्यांच्यासारखे कामं राहिलेलीच नाही इथं काय. बर. तुमच्या काय समस्या आहेत का इथल्या काय? इथल्या बऱ्याचशा भरपूर समस्या आहेत. आता काय समस्या राहिलेल्या नाहीत. त्यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे. समस्या बी भरपूर आहेत म्हणते ते सगळं व्यवस्थित बी केलंय म्हणताय. समस्या भरपूर आहेत पण काय माहित सगळ्याच एकदम होत नाहीत. आस्ते आस्ते होतात ना सगळ्या. होतील का त्यांच्या माध्यमातून? होणार की होणार सगळे व्यवस्थित माध्यमातून होणार. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण चिंचणी पंचायत समिती गणात? वातावरण एक नंबर आहे काँग्रेसला. का काँग्रेसला वातावरण? काँग्रेस केलंय सगळं त्यांनी तर आजपर्यंत. काय केलंय? सगळा विकास त्यांनीच केला आहे. काय अशी मेन विकास काम सांगाल? ते रस्त्याच्या माध्यमातून असेल, हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल, भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून असेल. बर. मग काय सांगायचं, काय सांगण्यासारखं नाही तरी इतका विकास केला त्यांनी. कोण आहे उमेदवार काँग्रेसकडून? दिग्विजय बाह्या. काय दिग्विजय कदमांच्या माध्यमातून काही कामं झालीत का? नाही त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली पण ते 100% कामं करणार. निवडून आल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी काय करावं, कोणत्या विकास योजना राबवाव्या असं वाटतंय तुम्हाला? आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं की नाही, विकास हा मुद्दा ह्या भागात राहिलेलाच नाही. सर्व विकास केला, रस्त्याच्या माध्यमातून केला आहे, सोनेरा कारखान्याच्या माध्यमातून केला आहे, भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून केला आहे, भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून केला आहे. आणि दिग्विजय बाई एक खंबीर नेतृत्व आहे आता भावी पिढीचं. त्यामुळे दिग्विजय कदम निवडून येतील 100%. दिग्विजय कदम हा सोनेरा खोऱ्याचा वाघ आहे भविष्यातला. अजून काय विचारा. नाही काय तेच तुम्हाला वातावरण काय वाटतंय, कसं काय भाजपचं काय आव्हान वाटतंय काय? काय नाही भाजपचं काही आव्हान नाही. एकतर्फी लढत होणार. एकतर्फी निवडणूक होणार 100%. बघा की तुम्ही एकतर्फी म्हणजे डिपॉझिट सुद्धा राहणार नाही भाजपच्या उमेदवाराचं. डिपॉझिट जप्तोय. होय. या दादांचं असं म्हणणं आहे की कदम कुटुंबियांच्या माध्यमातून भरपूर कामं झाले आहेत. भारतीय विद्यापीठ असेल, भारतीय हॉस्पिटल असेल, त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झाले आहेत. दिग्विजय कदम येणाऱ्या काळात सोनेरा खोऱ्याचा वाघ आहेत व भाजपच्या विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही व दिग्विजय कदम हे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असं म्हणणं या दादांनी व्यक्त केलं. नमस्कार. काय वाटतंय चिंचणी पंचायत समिती गणात कोणाचं पारड जड आहे? भैया. एकमेव कोणालाही विचारलं तरी भैया. भैयाशिवाय माणूस इथं नाही. कोण भैया? दिग्विजय शांताराम कदम. का असं वाटतंय? का तर त्यांची कामच आहेत फार. काय कामं सांगू शकाल प्रामुख्याने? काही न काम सांगायला एवढं कमी आहे. कुठली कामं मेन सांगा अशी? कुठली तरुण पिढीचा असू द्या, कुठला असू द्या, एक नंबरच काम आहे. काय भाजपचं वगैरे आव्हान वाटतंय? नाही इकडे काय नसते. दिग्विजय कदम निवडून आल्यावर काम करतील का? एक नंबर. आता बी कामच करतील ते. काय वाटतं दादा? होय भैयाच येणार 100%. का असं वाटतं भैया येणार म्हणून? त्यांची कामं उत्कृष्ट आहेत म्हणून. काय निवडून आल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी वेगळं काय करावं असं वाटतंय का? नाही पण अगोदरच कामं व्यवस्थितच करतात. निवडून आल्यानंतर त्याच्यापेक्षा उत्कृष्ट करतील. काय इथं काम आहे का त्यांचं? काही लोक त्यांच्यावर अशी टीका करतात की हा कदम कुटुंबियाचा बालेकिल्ला आहे त्यामुळे दिग्विजय कदम वन साईड निवडून येतील. का त्यांचं काम आहे म्हणून या ठिकाणी ते निवडून येतील? तसं त्यांचं काम आहे का या ठिकाणी? आहे उत्कृष्ट काम आहे ते. त्यांच्या कामाच्या जीवावर निवडून येतील काय वाटतं तुम्हाला? काम अगोदरच उत्कृष्ट आहे त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही. मला एकच सांगायचं की त्यांचं काम सर्वस्वी उत्कृष्ट आहे. कोण बोलणार? हां काका नमस्कार. नमस्कार. काय वातावरण? वातावरण सगळं भैयांच्याकडनंच. का असं वाटतं भैयांच्याकडनं?
सगळं जे आहे ते त्यांनी म्हणजे निर्माण केलेलं आहे ना. बर इकडं सगळं जे शेती बिती दिसते व्यवस्थित आहे सगळं त्यांच्यामुळे उभे आहे चांगले. त्यांच्यामुळे साहेबांच्यामुळे, कोणत्या साहेबांमुळे? पतंगराव साहेबांच्यामुळे. पतंगराव साहेबांमुळे उभा आहे. हो पतंगराव साहेबांचा वारसा घेऊन ते पुढे चालतील का? त्यांच्या जोमानं काम करतील का ते? हो हो करणार की का असं वाटते करणार? वाटतंय म्हणजे करतेच ते तर करते. म्हणताय समिती गावात. चिंचणी हा कसा कदम कुटुंबियांचं गावच आहे. विश्वजित कदम आमदार आहेत ना, त्यांचं गावच आहे. त्यामुळे ते काय म्हणतील ती पूर्व दिशा असते इथे. म्हणजे त्यांनी दगड जरी उभा केला तरी तो निवडून येणार. कोण आहे उमेदवार? आता दिग्विजय शांताराम कदम पंचायत समितीला उभा आहेत आता. त्यांच्या माध्यमातून काही काम झालेत का? सगळा विकास जो झाला आहे त्यांनीच केला आहे. म्हणजे आता विश्वजित कदम त्यांचे भाऊ शांताराम कदम, म्हणजे शांताराम कदमांचा मुलगा उभा आहे आता. ते शांताराम कदम असू द्यात किंवा बाळासाहेब असू द्यात, सगळे म्हणजे ह्या कदम कुटुंबियांनी, मोहन शेठ आहेत, दादा आहेत, म्हणजे साहेब होते, साहेबांनी सगळा हे त्यांचं गावच म्हणजे मानतात त्यांना हे गाव. त्यामुळे सगळा जो विकास जो केला आहे तो सगळा आत्तापर्यंत त्यांनीच केलेला आहे. निवडून आल्यानंतर दिग्विजय कदम कामं करतील का? 100% आत्तापर्यंत म्हणजे ते राहायलाच येत आहे. त्यामुळे त्यांना इथनं म्हणजे सगळा विकास त्यांनीच केला आहे. इथनं पडून सुद्धा तेच करणार. कायच अडचण. नवीन काय कामं गावातील प्रलंबित आहेत किंवा कोणत्या समस्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील असं तुम्हाला वाटतंय? 100% म्हणजे समस्या हे आता तरी काहीच नाहीत आणि जरी आल्या तरी तेच सोडवतात. त्यामुळे तसं काहीच विषयच नाही. काय निवडून 100% तेच येतात. ते काय ते म्हणतील तेच पूर्व दिशा असते इथं. या दादांचं असं म्हणणं आहे की हे गाव असेल, हे सोनेरा खोरा असेल, हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून याआधीही कामं झालेत व हे निवडून आल्यानंतर देखील कामे होतील व दिग्विजय कदम हे चांगल्या फरकाने निवडून येतील. कदम कुटुंबियानं या ठिकाणी दगड जरी गुलाल लावून उभा केला तरी तो दगडसुद्धा निवडून येईल असं या दादांनी म्हणणं व्यक्त केलं.